नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता इकडे राजवाड्यांच्या घरी दरवाजा उघडताच आता मोठमोठ्याने आवाज यायला लागतो. तर आता अर्पिता ही मम्मा मम्मा मोठ्याने हाक मारत असते. तर अर्पिताच्या नवऱ्याने अर्पिताला धरून आता तिथं आणलेलं असतं. एका हातात ती अर्पिताच्या कपड्याची बॅग, तर दुसऱ्या हाताने अर्पिताला ओढत चल असे म्हणत आता मोठ्याने ओरडत आता इकडे अर्पिताच्या नवऱ्याने अर्पिताला आता घरी आणलेलं असतं. आणि लगेच आता अर्पिताला ढकलून देत आता तो तिचा नवरा म्हणतो की राहा आता कायमचं इथं, आणि तू तू ना आता इथेच राहा, आणि तुम्हाला माझ्या आयुष्यात देखील नको आहे आणि माझ्या घरीसुद्धा नको आहे. आता अर्पिताच्या नवऱ्याचे ते मोठमोठ्याने बोलणे ऐकून स्वानंदी, समर आणि मल्लिका सगळेजण, अंशुमन, सुस्मिता तिथे येतात. आणि तो भयानक प्रकार बघून आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि आता अस्मिताचा नवरा रागाने अस्मिला बोलत असतो. तर पटकन अस्मिता पळतच जाऊन मल्लिकाला मिठी मारते आणि म्हणते मम्मा. तर आता सगळेजण आता अर्पिताच्या नवऱ्याकडे बघतात. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा गणपती बाप्पाची अगरबत्ती ओवाळून पूजा करत असताना लंगडत लंगडत मंदाकिनी बाहेर येत म्हणते की अहो आहे का कोणी घरामध्ये, आणि मला किती त्रास होतोय, माझ्याकडे लक्ष द्यायला कोणी आहे का. स्वानंदीचे बाबा तशीच आता गणपती बाप्पाला प्रार्थना करत असतात. आणि त्याच वेळेस आता मंदाकिनी ही त्यांच्या जवळून येत म्हणते की इथे एक आई आजारी आहे आणि तिची कोणालाच काळजी पडली नाही, आणि स्वतः समजावा जर तुमच्या मुलीला, इथे आई आजारी असताना नाटक बघायला काय जाते. आणि डोक्याला हात लावत आता मंदाकिनी तिथे खाली बसते आणि म्हणते की देवा कसं व्हायचं माझं काय माहिती. आणि इकडे आता प्रार्थना पूर्ण होताच आता स्वानंदीचे बाबा रागाने मंदाकिनीला पाण्याचा ग्लास भरून देतात आणि म्हणतात की घे तुला तहान लागली होती ना, पी आता पाणी. तर आता लगेच स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ आता मी तुला चहा करून आणतो. तर मंदाकिनी म्हणते 1 मिनटं, तुम्ही का चहा करून आणता, आणि तुमची सून कुठे आहे, तिला काही चहा नाही करता येत का. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ तुला चहा पिण्याशी मतलब ना, चहा मिळाला म्हणजे बस ना, मग तुला काय करायचं. एवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो की काय सकाळी सकाळी हा कसला आरडाओरडा चालला आहे. तर मंदाकिनी म्हणते की अरे तुझ्या बायकोला माझी काही काळजी आहे की नाही, आणि मला एवढा त्रास होतो आहे चहा वगैरे द्यायचा कुठे गेली तर, आणि हे जे काही माझं झालं ना या सगळ्याला तुझी बायको कारणीभूत आहे. तर रोहन म्हणतो काय बोलतेस तू आई. तर आता मंदाकिनी म्हणते कुठे गेली आहे ती. तर तेवढ्यात आदिरा तिचं आवरून बाहेर येत म्हणते की इथे आहे मी. आणि इकडे आता अर्पिताच्या नवऱ्याचे बोलणे ऐकून आता समर म्हणतो की जावई बापू ही काय पद्धत आहे बोलण्याची, आणि तुम्हाला ना बायकोशी नीट बोलायचं शिकवलं नाही आहे का. तर रागाने अर्पिताचा नवरा म्हणतो की नाही शिकवलं मला. आणि इकडे आता अर्पिताचा नवरा तिथून रागाने निघून जाऊ लागताच पटकन आता समर म्हणतो की थांबा. तर लगेच अर्पिताचा नवरा थबकतो आणि समरकडे बघतो. पुढे येत आता समर म्हणतो की तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे नक्की, आणि झालं आहे तरी काय. तर तेवढ्यात आता अर्पिताचा नवरा म्हणतो की तुमची बहीण हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि इकडे आता अर्पिताचा नवरा म्हणतो की हिने माझं जगणं ना मुश्किल करून ठेवलं, वाटेल तसं बोलते आणि लहान मोठं कुणीही बघत नाही आहे ही तुमची बहीण. आणि इकडे आता अर्पिताचा नवरा म्हणतो हिच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ना ते तुम्हाला माहिती नाही आहे, तेव्हा तुम्ही मला बोलू नका. आणि इकडे आता लगेच अर्पिताचा नवरा म्हणतो की आणि हिला परत सासरी पाठवूच देखील नका. तर लगेच आता बोट करत अर्पिताचा नवरा म्हणतो की समजलं का काकू, मला हिचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. आणि इकडे अर्पिताचा नवरा म्हणतो की तू बायको म्हणूनच काय, पण एक माणूस म्हणून सुद्धा तेवढीच वाईट आहे. आणि रडतच आता अर्पिता नाटक करत म्हणते की असं नका ना बोलू, मी तुमची बायको आहे ना. आणि अर्पिताचा नवरा म्हणतो की तुझ्यासारखी बायको असताना ना लग्न न करता आयुष्यभर एकटं राहिलेलं चांगलं. आणि तिचा नवरा म्हणतो सपोर्ट तर तुम्हाला कधी केला नाही, दिला तो फक्त डोक्याला त्रास. आणि अर्पिताचा नवरा म्हणतो तू माझीच काय कुणाचीही बायको म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहेस. तर आता ते ऐकून अंशुमन म्हणतो तोंड सांभाळून बोला. आणि समर म्हणतो की अंशुमन तू गप्प बस. तर तेवढ्यात आता अर्पिता मल्लिकाला पुढे घेऊन येत म्हणते की मम्मा तू सांग ना मला इथून घेऊन जा प्लीज म्हणून. आणि अर्पिता म्हणते तुम्ही द्याल ती शिक्षा मी मान्य करेन. आणि अर्पिता म्हणते की हवं तर तुम्ही मला मारा तरीसुद्धा चालेल. आणि लगेच आता अर्पिता स्वतःला मारू लागते. तर सुस्मिता आता अर्पिताला घेऊन पाठीमागे जाते. आणि पुढे एक मल्लिका म्हणते की अहो जावई बापू काय चाललंय हे बघा ना किती रडते बिचारी. आणि मल्लिका म्हणते की तिचं चुकत असेल मी मान्य करते, पण तुम्ही तिला समजवा ना. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की कुठे जाईल मग माझी मुलगी आणि कुठे राहील. तर तिचा नवरा म्हणतो मला माहिती नाही. आणि तो पुन्हा जाऊ लागताच
समर म्हणतो की थांबा जावई बापू, तुम्हाला कळते का तुम्ही खूप चुकीचं वागताय. समर म्हणतो की एखाद्या वेळेस तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो, पण बायकोशी बोलण्याची ही पद्धत नाही आहे. समर म्हणतो तुम्हीच काय, कुठलाही पुरुष या पद्धतीने त्याच्या बायकोसोबत वागू शकत नाही आहे जावई बापू. आणि लगेच आता राग येऊन अंशुमन म्हणतो की यांना ना, या लोकांना दादा अशी भाषा नाही समजत, यांना ना माझ्यासारखीच भाषा लागते. आणि पुढे येऊन धावतच जाऊन अंशुमन आता त्या अर्पिताच्या नवऱ्याची गचंडी पकडतो, कॉलर पकडतो. तर पुढे समर म्हणतो की अंशुमन गप्प बस, अशी पद्धत आहे का जावई बापूंशी बोलण्याची. आणि पटकन आता समर हा अंशुमनला बोलून आता पाठीमागे घालवतो. समर म्हणतो चल गप्प बस, हो पाठीमागे. आणि इकडे आता अर्पिताचा नवरा घाबरतो. आणि लगेच आता अर्पिताचा नवरा घाबरलेला बघून आता अर्पिता तिच्या नवऱ्याला आता खुणावत तिथून जायला सांगते. तर त्याच वेळेस स्वानंदी अर्पिताकडे बघते. आणि इकडे आता पटकन आदिरा म्हणते की आई, तुम्हाला तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण मला तुमची काळजी आहे. तर मंदाकिनी म्हणते अरे देवा. मंदाकिनी म्हणते की तुला एवढी काळजी आहे तर असं मला वाऱ्यावर टाकून निघून जायचं का. आणि आता मंदाकिनी म्हणते की घरातलं काम कोण करणार, स्वयंपाक कोण करणार, आणि दुसरा पाय घेऊन आता मी स्वयंपाक करायचा का रोहन, हेच मी तुला सांगत होते. आणि तेवढ्यात आता आदिरा म्हणते की तुमच्याच कामासाठी मी बाहेर गेले होते. आणि पटकन आदिरा म्हणते की सरलाताई. तर एक आता लेडीज तिथे येते आणि त्या लेडीजला बघून आता सगळ्यांना धक्का बसतो. तर मंदाकिनी म्हणते की या कोण. तर आदिरा म्हणते की या सरलाताई, आणि या आजपासून दिवसभर तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्याबरोबर राहतील. तुम्हाला काय हवं काय नको ते सगळं तुम्ही यांना सांगायचं. तर लगेच आता मंदाकिनीला धक्का बसतो. आणि मंदाकिनी म्हणते की पण हे तुला कोणी करायला सांगितलं होतं. तर आता आदिरा म्हणते विचारायची काय गरज, मला हा डिसिजन योग्य वाटला म्हणून मी केलं. आदिरा म्हणते की सतत नंदुताईसुद्धा इकडे येणार नाही, त्यामुळे सरलाताईंना मी तुमची काळजी घेण्यासाठी इथे आणलं आहे. मंदाकिनी म्हणते की रोहन बघितलं का, आता ही बाई काय माझी मोफत सेवा करणार का, चांगली भरघोस पैसे घेईल ना. आणि मंदाकिनी म्हणते की मग यांना पैसे कोण देणार. आणि मंदाकिनी म्हणते घरामध्ये काय पैशाचं झाड लावलंय का. आणि मंदाकिनी म्हणते की कोणती बाहेरची बाई घेऊन आली ही आदिरा, आणि आता माझ्यावरती वॉच ठेवणार, मला बोलायची सुद्धा आता बंदी असणार, आणि मला हे चालणार नाही आहे, कळलं ना. तर आता आदिरा सरलाताईला गप्प राहण्यासाठी बोलते. आता अर्पिताचा नवरा पुढे येत म्हणतो की आमच्या नवरा बायकोच्या भांडणात याला मध्ये पडण्याची काय गरज आहे. आणि इकडे आता समर म्हणतो हे असा आरडाओरडा करून काहीही साध्य होणार नाही आहे. जावई बापू तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे तो सांगा. आणि आता अर्पिताचा नवरा म्हणतो मला कुणालाच काही सांगायचं नाही आणि ऐकायचं देखील नाही. आणि अर्पिताचा नवरा म्हणतो की तू किती बी पाया पड, किती बी रड, पण यापुढे मी तुला नांदवणार नाही. तर ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. आता आजी अर्पिताच्या नवऱ्याला समजावत म्हणते की जावई बापू तुम्ही समजूतदार आहात, जरा शांत व्हा ना. आणि तुम्ही एवढे का रागवताय, आत्तापर्यंत तुम्ही समजून घेतलं ना. आणि आजी म्हणते की आम्हाला मान्य आहे आमची आप्पी ना जरा फटकळ आहे, आणि तुमची ती बायको आहे ना, मी नांदवणार नाही असं कसं म्हणू शकता. तर आता अर्पिताचा नवरा म्हणतो की आजी मला काहीच सांगू नका, आणि मला काहीही समजून सांगू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. जमलं तर तुमच्या नातीला समजून सांगा की संसार कसा करायचा असतो ते, कारण लग्नाआधी हे संस्कार करायला बहुतेक तुम्ही विसरून गेला होता. तसे आता अर्पिताचा नवरा बोलतो. आणि समर म्हणतो की माझ्या आजीला अशा भाषेत बोलता का तुम्ही. तर अंशुमन म्हणतो दादा मी सांगितलं ना, या अशा भाषेत हा नाही समजणार. पुन्हा समर अंशुमनला ओरडत म्हणतो अंशुमन तू गप्प बस. समर म्हणतो तुमचं डोकं आता ठिकाणावर नाही, आपण शांत झाल्यानंतर बोलूयात. समर म्हणतो की असा एका टोकाला जाऊन निर्णय घेण्याची गरज नाहीये जावई बापू. आणि आता तिचा नवरा म्हणतो मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आणि हिच्याकडे बघायचं सुद्धा नाही, माझा निर्णय आता झालाय. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की आदिरा तुझ्या सरलाबाईला सांग जा, मला काहीच झालेलं नाहीये. आदिरा म्हणते वा तुम्हाला काहीच झालं नाही तर मग तुम्ही एवढी चिडचिड का करताय. आणि आदिरा म्हणते की जर तुम्हाला काही झालं नाही तर मग तुमच्या सेवा करण्याचा प्रश्नच येत नाहीये. मंदाकिनी म्हणते बघितला का, इकडे हिच्यामुळे माझा पाय दुखावला गेला, आणि हिच्यामुळे होऊन सुद्धा माफी मागायची सोडून ही मलाच आता उलट शिकवते. आता इकडे स्वानंदीचे बाबा भडकतात आणि म्हणतात की या मंदाचं ना काय चाललंय तेच काही कळत नाही. दरवेळेस ही आपण हिला काही बोलत नाही ना, म्हणून आपल्याला तोंडावर पाडते आणि म्हणते पाय मोडला पाय मोडला. पाय मोडला तर सुजला का हिचा पाय, काही नाही नाटकं करते ही, असे स्वानंदीचे बाबा बोलतात. आणि आदिरा म्हणते की तुमचा त्रास कमी व्हावा म्हणूनच मी सरलाताईला आई इथे घेऊन आली, आणि नक्कीच त्या तुमची खूप चांगली काळजी घेतील. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की मला बायको या नात्याने मी काय करू, म्हणजे
तुम्हाला माझा राग येणार नाही सांगा. दादाने मला घराबाहेर काढलं होतं त्यावेळेस मी आपल्याच घरी आले आणि संसार केला ना. आणि अर्पिता रडतच म्हणते, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत असं का वागता. आणि इकडे आता अर्पिता म्हणते, माझं काय चुकलंय की जेणेकरून तुम्ही मला घराबाहेर काढताय. तर तिचा नवरा म्हणतो, कारण तुझी माझ्या घरात राहायची लायकी नाही आहे. आणि अर्पिताचा नवरा म्हणतो की तुझं माझ्या घरावरती लक्ष नाही आहे आणि माझ्या काळजीसाठी तू नाही तिथे राहत. तुझं फक्त तुझ्या इकडेच्या लोकांकडे लक्ष आहे, म्हणून सारखी तू इकडे येत असते. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की अहो, आपल्या दोघांचा जर संसार मोडला तर आपल्या लहान मुलीचं काय होईल. तर तिचा नवरा म्हणतो, बरोबर आहे. आणि पटकन आता तिचा नवरा सुनीताला हाक मारतो. तर सुनीता आता त्याच्या मुलीला घेऊन तिथे येते. आणि आता इकडे तिचा नवरा म्हणतो, मला घाबरवते ना, मग आता या मुलीलासुद्धा तूच सांभाळ. आणि अर्पिता म्हणते की नाही, तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि असं करू शकत नाही. आणि आता त्या बाईला तिचा नवरा म्हणतो की दे तिला तिच्या मुलीला तिच्याकडे. यांना लाई पुळका आहे ना. बोट करत तिचा नवरा म्हणतो, तुला आजपर्यंत तुझा संसार कधी जमला नाही आणि यापुढे सुद्धा जमणार नाही. तर इकडे स्वानंदी पटकन पुढे येऊन आता अर्पिताच्या मुलीला हातात घेते, कडेवर घेते. आणि तिचा नवरा बोट करत म्हणतो की परत मला कधी तोंड सुद्धा दाखवू नकोस. आणि रागाने ती नवरा तिथून निघून जातो. तर इकडे आता पटकनच अर्पिता रडत समरला मिठी मारते. आणि त्यानंतर आता अर्पिता आणि मल्लिका दुसरा प्लान खेळतात. आणि पटकन रडतच अर्पिता म्हणते की नाही, आता ना मी इथे थांबणार नाही, मी ना कुठेही रस्त्यावरती राहील. आणि पटकन आता अर्पिता रडण्याचं नाटक करून जाऊ लागते. तर मल्लिका म्हणते की अरे समर, थांबव ना तिला, राजवाड्यांची मुलगी आहे ती, अशी फुटपाथवर राहणार का. तर आता समर मोठ्याने ओरडत म्हणतो की अर्पिता बस, थांब आणि तू इथून कुठेही जाणार नाहीस. तर आता अर्पिता खुश होते. आणि ही सगळी मल्लिका आणि अर्पिताची एक मोठी चाल असते हे आता स्वानंदीच्या लक्षात येते. तर आता स्वानंदी अर्पिताच्या नवऱ्याला भेटून आता अर्पिताचे सगळे सत्य माहीत करून घेते. तेव्हा आता अर्पिताचे भयानक सत्य मल्लिका चे सुद्धा दुसरे भयानक सत्य तिचा नवरा आता स्वानंदीला सांगतो. आणि अर्पिता आणि मल्लिकाने मिळून आता अर्पिता इथे राहण्यासाठी नवऱ्याला ब्लॅकमेल करून हा सगळा केलेला त्यांनी मोठा प्लान असतो हे आता स्वानंदीला समजतं. आता स्वानंदी अर्पिताच्या नवऱ्याला हाताशी धरून आता समोर अर्पिताचं भांडं कसं फोडणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.